राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलेले होते. नंतर ट्विट देखील केलं होतं, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. नाही बघा, शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामध्ये कुठला दुसरा समज काढून याचं देखील कारण नाही. अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही. म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामुळे काही दोघी पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समज काढणं चुकीचं राहील. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केला होता शिवसेना प्रमुख ट्विटमध्ये पक्ष इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचा उल्लेख होणं आणि ठीक आहे, शिवसेना उभाटाचे ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याची तर पक्षप्रमुख आहेतच ना. म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्धवजींची होत नाही. शेवटी जनतेने निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे. त्यावेळेस 80 उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि 60 निवडून येतात, दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे 100 उमेदवार उभे राहतात आणि फक्त 20च निवडून येतात. हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल.